नमस्कार, न्यूज9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी निखिला आणि मोठी बातमी. अजित पवार यांनी फडणवीसांसोबत कोकाट यांच्या राजीनाम्यासंदर्भात चर्चा केल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. उद्या हायकोर्टाकडून दिलासा न मिळाल्यास कोकाट यांचा राजीनामा फडणवीसांना सुपूर्द केला जाईल. फडणवीसांसोबतच्या बैठकीमध्ये अजित पवारांनी ही भूमिका मांडली अशी माहिती सूत्रांकडून मिळते. फडणवीस मात्र कोकाट यांच्या राजीनाम्यावर ठाम आहेत अशी माहिती आहे. काल अजित पवार यांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली होती. माणिकराव कोकाटे प्रकरणी अजित पवारांनी काल मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली. अजितदादा आणि फडणवीसांच्या बैठकीत कोकाटे यांच्या राजीनाम्याबाबत चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे. माणिकराव कोकाटेंचा राजीनामा अद्याप मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द झालेला नाही. दरम्यान काल अजितदादांनी फडणवीसांच्या समोर काय भूमिका मांडली पाहूया. शुक्रवारी कोकाटेंच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी आहे. कोकाटेंना दिलासा मिळाला नाही तर शुक्रवारी राजीनामा मुख्यमंत्र्यांना सुपूर्द करण्यात येणार. फडणवीस मात्र कोकाटेंच्या राजीनाम्यावर ठाम असल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे आता शुक्रवारच्या सुनावणीकडे लक्ष लागलंय. दरम्यान अजितदादांच्या भेटीआधीच मुख्यमंत्री फडणवीसांनी कोकाटे प्रकरणी कारवाई केली आहे. कोकाटेंच्या जवळ असलेलं क्रीडा खातं काढून घेण्यात आलंय. कोकाटेंचं क्रीडा खातं आता अजितदादांकडे सोपवण्यात आलंय. या संदर्भातलं पत्र मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना पाठवलेलं आहे. त्यानुसार राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी आदेश जारी केलेत. माणिकराव कोकाटे यांच्याकडील क्रीडा आणि युवक कल्याण तसंच अल्पसंख्याक आणि वक्फ ही खाती अजित पवारांकडे देण्यात येत आहेत. म्हणजेच आता कोकाटे बिन खात्याचे मंत्री आहेत, पण अटकेची टांगती तलवार कायम आहे. मुंडे आणि शहांच्या भेटीनंतर पवारांची राष्ट्रवादी आता आक्रमक झाली आहे. धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळामध्ये घेण्यास सुप्रिया सुळेंनी विरोध केलाय. सुप्रिया सुळे यांचा बीडमध्ये उपोषणाचा इशारा देखील आहे. मुंडेंच्या विरोधात अंजली दमानिया सुद्धा बावनकुळेंना भेटले आहेत. धनंजय मुंडेंनी दिल्लीत अमित शहांची भेट घेतल्यानंतर पुन्हा मंत्रिपदाच्या चर्चांनी जोर धरलाय. एका ठिकाणी सदनिका गैरव्यवहार प्रकरणात कोकाटेंचं खातं काढून घेतलंय, तर दुसरीकडे धनंजय मुंडेंच्या पुनर्वापसीच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. वाल्मिक कराड प्रकरणानंतर धनंजय मुंडेंचं मंत्रिपद गेलंय आणि सध्या मुंडे मंत्रिपदासाठी इच्छुक असल्याच्या चर्चा आहेत. दरम्यान धनंजय मुंडेंच्या मंत्रिमंडळात पुनर्वापसीला सुप्रिया सुळेंनी विरोध केल्याची सूत्रांची माहिती आहे. मुंडेंना मंत्रिमंडळात घेतलं तर बीडमध्ये सुळे उपोषण करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. ज्याच्यावर आरोप झालेले संतोष भाऊची हत्याच्या मागच्या षडयंत्रात ज्यांचा राजीनामा तुमच्याच सरकारने गेला अशा व्यक्तीला भेटणं हे किती योग्य अयोग्य की अमित भाईंनीही त्यांना भेट कशी दिली, काय कारण झालं माहिती नाही. या संदर्भातला त्यांनी अगोदरच वेळ मागितली होती, ती नेमकी काल मिळाली. त्याच्यामुळे माणिकरांच्या बाबतीमध्ये कन्व्हिक्शनचा निर्णय परवा आणि काल भेट हा निवड योगाक आहे. यापेक्षा त्याच्यामध्ये काय आहे असं मी काय त्या ठिकाणी मानत नाही. धनंजय मुंडे मंत्री होतील की नाही याच्याविषयी मी आता सांगू शकत नाही, पण मला असं वाटतं की त्यांना मंत्रिपदी परत स्थानापन्न करणं हे फडणवीसांना सोपं नाही. धनंजय मुंडेंनी काय करावं हे मी कसं काय ठरवू शकते. कदाचित बोला फुलाला पण गाठ पडली असेल की धनंजय मुंडे त्या ठिकाणी, कारण त्याच वेळेला अजून एक तिसरी घटना घडत होती. हा प्रश्न जर तरचा आहे. धनंजय मुंडे काल अमित शहाला भेटले, त्याच्यावर हे सगळं वादळ उठलेलं आहे. ते कोणत्या कारणास्तव भेटले याबद्दलचा खुलासा धनंजय मुंडे स्वतः करू शकतात. त्याच्यावरून ज्या काही चर्चा रंगतायत त्याला मला वाटतं आता कोणताही अर्थ नाही. सातारा ड्रग्ज प्रकरणावरून सुषमा अंधारे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना घेरले. आरोपींना एकनाथ शिंदेंच्या भावाच्या हॉटेलमधनं जेवण येत होतं असा आरोप अंधारेंनी केलाय. हॉटेल तेजयश प्रकाश शिंदे यांचंच आहे. अंधारेंनी शिंदेंच्या भावावर हे आरोप केलेत. अंधारेंकडनं उपमुख्यमंत्री शिंदेंच्या राजीनाम्याचा देखील पुनरुच्चार करण्यात आलाय. तर 48 तासात माफी मागा अन्यथा कारवाईला सामोरं जा असा इशारा शंभूराज देसाई यांनी दिलाय. सातारा ड्रग्ज प्रकरणावरून सुषमा अंधारेंनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना घेरलंय. सातारा ड्रग्ज प्रकरणावरून आरोपी एकनाथ शिंदेंच्या भावाच्या हॉटेलमधून जेवण जात असल्याचा आरोपही त्यांनी केलाय. या आरोप प्रकरणात एकनाथ शिंदेंनी राजीनामा द्यावा अशीही मागणी अंधारेंनी पत्रकार परिषदेत केली आहे. दरम्यान नेमकं हे प्रकरण काय आहे तेही पाहूयात. साताऱ्यातील सावरी या ठिकाणी एका ड्रग्ज फॅक्टरीवर मुंबई पोलिसांनी कारवाई केली आहे.
या ड्रग्ज फॅक्टरीच्या जवळपास तेजयश नावाचं हॉटेल आहे. तेजयश हॉटेलमधून ड्रग्ज फॅक्टरीतील आरोपींना जेवण जात असल्याचा अंधारेंचा आरोप आहे. तर हे तेजयश हॉटेल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे बंधू प्रकाश शिंदेंचं असल्याचा आरोपही अंधारेंनी केलाय. अंधारेंनी गुगल मॅप आणि व्हॉट्सअप लिंकचा लाईव्ह डेमो दाखवत प्रकाश शिंदेंवर आरोप केले. त्याचा मॅप दाखवलेला आहे रिसॉर्टचा. ठीक आहे, आता हे विशेष आहे, याला आपण क्लिक करून बघूया. व्हॉट्सअपला आपण क्लिक केलं. आता ऑनलाईन बुकिंग वर गेलो. मी जरा टॉपला क्लिक करते. दादा कॅमेरे झूम करा. नाव काय आलं बघा दादा, कॅमेरे झूम करा. प्रकाश शिंदे असं नाव येते याच्यावर. प्रकाश शिंदे हे हॉटेल तेजयश, त्यांच्या 2 मुलांची नावं. आताही प्रकाश शिंदेंना खोटं बोलायचंय. याच वेळी सुषमा अंधारेंनी पुन्हा उपमुख्यमंत्री शिंदेंच्या राजीनाम्याचा पुनरुच्चार केला. पुन्हा एकदा पुनरुच्चार करते की होय, मी या राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे यांच्या राजीनाम्याचा पुनरुच्चार करते. माझा सरळ साधा मुद्दा आहे की जर एखाद्या ठिकाणी मंत्रिपदाच्या प्रिव्हिलेजमुळे एखादी व्यक्ती वाचत असेल तर त्यांचे राजीनामे झाले पाहिजेत. मी प्रूव्ह करून दाखवल्यावर पुन्हा काय सांगताय? आणि हे असल्या धमक्या देणं बंद करा. मी केस टाकतो काय मी केस टाकतो सांगताय सारखं सारखं. विरोधकांचं काम आहे तुम्हाला प्रश्न विचारणं, तो आमचा अधिकार आहे. आम्ही तुम्हाला प्रश्न विचारणार. केवळ सध्या निवडणुका राज्यामध्ये सुरू आहेत, नगरपालिकेच्या सुरू आहेत, महानगरपालिकेच्या सुरू आहेत. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती सनसनाटी निर्माण करण्याची हा एक केविलवाणा प्रयत्न श्रीमती अंधारे यांचा आहे. तर माझ्या कालच्या पत्रकार परिषदेनंतर 2 तासात पोलीस सावरीला पोहोचले. जर सातारा पोलिसांकडे तपास नव्हता तर इतक्या तत्परतेनं सातारा पोलीस तिकडे का पोहोचले असाही सवाल अंधारेंनी उपस्थित केलाय. सावरीला मोठी कारवाई झाली होती तर ती कॅन चुकून कशी राहील असाही सवाल अंधारेंचा आहे. सरळ सरळ पोलिसांची गाडी दिसते. पोलीस अधिकारी सांगतोय, पोलीस अधिकारी म्हणतोय की अहो आमच्याकडे काही तपास नाहीये, मी सहज आलो. जर सातारा पोलिसांकडे तपास नाही तर इतक्या तत्परतेने सातारा पोलीस तिकडे का पोहोचले? जर सावरीला एवढी मोठी कारवाई झाली होती तर ते चुकून कॅन कसं राहील? 2 प्रश्न निर्माण होतात. जर चुकून कॅन राहिला असेल तर हा कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांचा अक्षम्य हलगर्जीपणा आहे. असं आहे, सुषमा अंधारे काय आरोप करतात आणि काय नाही याला एवढं महत्त्व देण्याची गरज नाही. आणि इलेक्शनच्या ड्युरिंग इलेक्शन असले सगळे प्रकार होत असतात, ॲलिगेशन करणे, बदनामी करणे. दरम्यान पाचगणीमध्ये 45 किलो कोकेन सापडल्याचा संदर्भ देत अंधारेंनी पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यावरही निशाणा साधलाय. पाचगणीसारख्या मिनी स्वित्झर्लंडला कोकेनचा विळखा पडला असताना पालकमंत्री काय करतायत असाही सवाल अंधारेंनी केलाय. तर 48 तासात माफी न मागितल्यास पालकमंत्री शंभूराज देसाईंनी अंधारेंना कारवाईचा इशारा दिलाय. दरम्यान यावेळी साताऱ्याचे एसपी तुषार दोशींचं अंधारेंनी नाव घेतलंय. तुमच्या जिल्ह्यामध्ये एवढी मोठी ड्रगची फॅक्टरी चालत होती, त्याच्यावर मुंबईचे लोक कारवाई करायला आले, पण साताऱ्यातले तुषार दोशी कारवाई करत नाहीत. यावर तुम्ही काल तुषार दोशींना काही बोललात का? यावर जाहीर येऊन बोला. तुम्ही बोलायची गरज आहे कारण तुम्ही पालकमंत्री आहात. त्यांना जाहीरपणाने सांगितलं की 48 तासाच्या आत तुमचं विधान मागं घ्या, माफी मागा, नाहीतर कायदेशीर कारवाईला सामोरं जा. माणिकराव कोकाटेंच्या अटक वॉरंटची कॉपी TV9 मराठीकडे आहे. नाशिकमधील सदनिका गैरव्यवहार प्रकरणी कोकाटेंवर कारवाई करण्यात आली आहे. माणिकराव कोकाटे यांच्या गैरव्यवहाराप्रकरणी नाशिकमधील सदनिका गैरव्यवहार प्रकरणामध्ये माणिकराव कोकाटेंच्या अटक वॉरंटची कॉपी TV9 मराठीकडे. तर नाशिक पोलिसांकडे ही अटक वॉरंटची कॉपी आहे. माणिकराव कोकाटे यांना खरं तर कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते, मात्र उद्या कोर्टामध्ये त्यांची शिक्षा रद्द करण्यासंदर्भातल्या याचिकेवर सुनावणी होणार आहे. माणिकराव कोकाटे सध्या लीलावती रुग्णालयामध्ये आहेत अशी माहिती मिळते. तर नाशिक पोलिसांकडची ही अटक वॉरंटची कॉपी आहे. बीएमसीसाठी महायुतीचे 150 जागांवर एकमत झालेलं आहे असं अमित साटम म्हणाले. उर्वरित 77 जागा यावर चर्चा सुरू आहे. येत्या 2 दिवसांमध्ये उर्वरित जागांवर चर्चा होईल असं अमित साटम यांनी म्हटलंय. मुंबई महानगरपालिकेच्या 227 वॉर्डांपैकी 150 जागांवरती आमचं एकमत झालेलं आहे. उर्वरित जागांची चर्चा ही सुरू आहे.
पुढच्या 2 दिवसामध्ये उर्वरित जागांवरतीही आम्ही चर्चा करू आणि या ठिकाणी युतीची घोषणा होईल. म्हणजे युती झालेलीच आहे, फक्त या संदर्भामध्ये जागांची जी चर्चा आहे ती 150 जागांच्या संदर्भामध्ये आमचं एकमत हे झालेलं आहे. महायुतीच्या याच बैठकीमध्ये मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको अशी मागणी शिंदेंच्या शिवसेनेकडनं भाजपकडे करण्यात आली आहे. पाहूयात. तर सूत्रानुसार शिंदेंच्या शिवसेनेची भाजपकडे काय मागणी आहे ते पाहूया. मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको, शिंदेंच्या नेत्यांनी ही मागणी केली. 2017च्या आधारावर जागा वाटप करणं योग्य नाही असं शिंदेंच्या शिवसेनेचं मत आहे. मुंबईमध्ये शिंदेचे नेते 125 जागांसाठी आग्रही आहे. भाजप सुद्धा 130 ते 150 जागांसाठी आग्रही आहे. बंडखोरी झालेल्या ठिकाणी भाजपनं दावा केलाय. तर नवाब मलिकांच्या नेतृत्वामधील राष्ट्रवादीशी आमचं देणं घेणं नाही असं अमित साटम यांनी म्हटलंय. नवाब मलिकांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत. मलिकांच्या ऐवजी दुसरे नेते नेतृत्व करणार असतील तरच विचार करू असं अमित साटम यांनी म्हटलंय. आमची ही भूमिका आहे की नवाब मलिक यांच्या नेतृत्वातल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बरोबर आमचं काही देणं घेणं नाही. नवाब मलिक याच्यावरती गंभीर अशा प्रकारचे आरोप आहेत आणि अशा आरोपांपासून ते जोपर्यंत निर्दोष मुक्त होत नाहीत तोपर्यंत त्यांच्याबरोबर आम्ही कोणतेही संबंध ठेवणार नाही. उद्या जर राष्ट्रवादीने आपली भूमिका बदलली आणि नवाब मलिक सोडून जर दुसऱ्या कुठल्या नेत्यावरती मुंबईची जबाबदारी टाकली तर त्यांचं स्वागत आहे. पक्षांतर्गत एक आम्ही जी काही निवडणूक व्यवस्थापन समिती नेमली त्याचे नवाब मलिक प्रमुख त्या ठिकाणी आहेत. उद्या आम्ही आज आढावा घेतल्याच्या नंतर भारतीय जनता पक्ष किंवा शिवसेना या संदर्भातली जी काही युती होईल त्याला मी स्वतः प्रत्यक्ष चर्चा करीन ना. आज महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या महानगरपालिकांच्या मध्ये जी काही चर्चा करायची आहे मित्र पक्षांची, घटक पक्षातल्या मित्र पक्षांची, त्याला प्रामुख्याने मी स्वतः करीन. प्रफुल्लभाई आवश्यकता असतील त्यावेळेला ते करतील, दादा आवश्यकता असतील त्यावेळेला दादांची, ज्या वेळेला त्यांच्या प्रक्रियेतल्या सहभागाची ज्याला गरज लागेल त्याला जरूर, कारण दादा आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेंचं 10,000 कोटींचं बजेट आहे असा आरोप संजय राऊतांनी केला आहे. प्रत्येक उमेदवाराला शिंदे 10 कोटी देणार असा आरोप राऊतांनी केलाय. नगरसेवक फोडण्यासाठी आधी 5 कोटी दिले, आता लढण्यासाठी 10 कोटी देणार असं राऊत म्हणाले आहेत. माझ्या माहितीप्रमाणे एकनाथ शिंदेचं मुंबई महानगरपालिकेचं बजेट हे 10,000 कोटीचं आहे. प्रत्येक उमेदवाराला ते 10 कोटी रुपये देणार आहे आणि माझी माहिती पक्की असते. विचार करा, नगरसेवक फोडण्यासाठी 5-5 कोटी रुपये आधी दिले आणि आता निवडणुका लढण्यासाठी 10-10 कोटी देणार. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढण्याच्या चर्चा सुरू असून ठाकरेंच्या शिवसेनेनं याला विरोध केलेला आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे शरद पवार यांना भेटले आहेत. दादांची युती म्हणजे भाजपशी हात मिळवणी असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. दोन्ही राष्ट्रवादी काही ठिकाणी एकत्र लढण्यावर मवियात ठिणगी पडली. दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्र लढण्याला संजय राऊत यांनी विरोध दर्शवलाय. अजित पवारांची युती म्हणजे भाजपशी हात मिळवणी असल्याचं राऊत यांनी म्हटलंय. राऊत यांनी अजित पवारांवर भाजपचे हस्तक असल्याचा हल्लाबोल केलाय. दरम्यान संजय राऊत यांनी शरद पवारांची सिल्वर ओकवर अर्धा तास भेट घेतली. अजित पवारांशी युती करणं म्हणजे भाजपशी हातमिळवणी करणं असं मी मानतो. अजित पवार हे भाजपचे हस्तक आहेत. त्यांच्याबरोबर कोणत्याही प्रकारची युती करणं हे माझ्या आकलनाप्रमाणे भारतीय जनता पक्षाचे हात बळकट करण्यासारखं. कारण अजित पवार हे काही झालं तरी अमित शहा आणि भारतीय जनता पक्षाच्याच पाठीशी उभे राहतील. ही त्यांची व्यक्तिगत मजबुरी आहे, त्यांच्या कुटुंबाची मजबुरी आहे. आदरणीय शरद पवार साहेबांची भेट घेऊन राष्ट्रवादीसोबत आमची युती झाली अशी घोषणा देखील करून टाकतील. कारण उद्धवजी ठाकरेंना घरात बसून ठेवायचं, पक्षाची सूत्र सगळी आपल्याच हातात ठेवायची, हा संजय राऊत यांचा एक प्रकारे डाव आहे. दरम्यान अजित पवारांच्या बैठकीत नेत्यांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढण्यावर चर्चा केल्याची माहिती आहे. अजित पवारांकडून असा प्रस्ताव शरद पवारांच्या राष्ट्रवादीला असल्याची शक्यता असल्याच्या चर्चा आहेत. भाजपनं नवाब मलिकांच्या मुद्द्यावरून महायुतीतून अजित पवारांच्या राष्ट्रवादीला बाहेर ठेवलंय.
तेव्हापासून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढण्याच्या हालचाली सुरू आहेत. दरम्यान 2 दिवसांपूर्वी सुप्रिया सुळेंनी खासदारांसोबत अमित शहांची दिल्लीत भेट घेतल्यानंही वेगळ्या चर्चांना हवा मिळाली आहे.